अरे आपली निशाणी, अरे आपली निशाणी बालराम पाटील साहेब गरिबांसोबत आहेत म्हणून आम्हाला नाही कुणाची भीती. बालराम पाटील साहेब, अरे बालराम पाटील साहेब गरिबांसोबत आहेत म्हणून आम्हाला नाही कुणाची भीती, कारण या पनवेल मध्ये निवडून येणारे फक्त सिटी. बंधूंनो, आपल्याला बालराम पाटील साहेबांना का निवडून द्यायचंय? आपल्याला बालराम पाटील साहेबांना का निवडून द्यायचंय? कारण या पनवेलला दमदार आमदाराची गरज आहे. या पनवेलला विकास काम करणाऱ्या आमदाराची गरज आहे आणि म्हणून बालराम पाटील साहेब हे आपल्या मातीतले आहेत, हे आपल्या जीवाचे आहेत, हे आपल्या जवळचे आहेत आणि तुमच्या एक हाकेला धावून येणारे आहेत म्हणून त्यांना निवडून द्यायचंय. बंधूंनो, मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं कि इस धरती और आसमान की ऊंचाई कोई जान नहीं सकता. इस धरती और आसमान की ऊंचाई कोई जान नहीं सकता, समंदर की गहराई कोई माप नहीं सकता. इस धरती और आसमान की ऊंचाई कोई जान नहीं सकता और अंबर की निशानी कोई माप नहीं सकता. अगर मेरे भीम जी ने ये संविधान ना लिखा होता तो ये चाय वाला नरेंद्र मोदी देश का पंतप्रधान नहीं होता. बंधूंनो, मी हे का म्हटलं, कारण हे भारतीय जनता पक्ष या देशामध्ये फक्त दोन समाज आहेत. या दोन समाजाच्या हात धुवून मागे लागलेत, एक बौद्ध समाज आणि माझा मुस्लिम समाज. बंधूंनो, या पनवेलचा बौद्ध समाज भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये एक झालेला आहे. या पनवेलमध्ये जे बौद्ध समाजाची लोक असतील, आमचे नरेंद्र गायकवाड असतील, राज सदावर्ते असतील, सोनवणे साहेब असतील, जे प्रमुख बौद्ध समाजाची लोक आहेत ती एक झाले, कारण या भारतीय जनता पक्षाने माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान दिल्लीला जाळण्याचं काम केलं त्यांच्या कार्यालयामध्ये. माझा बौद्ध समाज पुण्याला जातो दर्शनासाठी, त्यावेळी माझ्या बौद्ध समाजावरती दगड हल्ला या लोकांनी केला, म्हणून भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये आमचा बौद्ध समाज आहे. या ठिकाणी खूप लोक बोलण्यात आहेत म्हणून मी या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद.